सो गाईस 2 दिवस झालं मी घरी आहे, पण मी एवढी बोर झाले, खूप बोर झाले मी 2 दिवसात. कारण ऐशूने माझा परफ्यूम चोरला आहे आणि मी किती दिवसापासून बोलते माझा परफ्यूम कुठे आहे, परफ्यूम कुठे आहे. तो कोणच बोलत नाही आहे. मी घेतला आहे करून आणि सगळे बोलतात माझ्याकडे नाही आहे, आमच्याकडे नाही आहे. माझ्या बॅगेतनं कुठं जाणार आहे परफ्यूम. सो ऐशू आता ट्युशनला जाते, तर तिने थोडंसं असं परफ्यूम मारलं आहे, तर मला स्मेल आली लगेच. तर मी बोलली अच्छा तू आहे का ती, बाय कर, ट्युशनला जाते ऐशू. सो एक सुद्धा परफ्यूम माझ्याकडे कधीच राहत नाही. मी जे पण परफ्यूम घेते ना माझ्या बॅगेतनं लगेच गायब. लिपस्टिक घेतले गायब, अदिती घेईल, मोनू घेईल, ऐशू घेईल आणि माझ्याकडे काहीच उरत नाही शेवटी. सो 2 दिवस झाले मी घरी आहे आणि माझा पूर्ण दिवस कामात जातो आहे. सकाळी उठा, जेवण बनवा, भांडी कपडे, आणि एवढा आळस येतो आहे ना मला, आदत नाही आहे मला घरामध्ये राहण्याची. मी सकाळी उठते, काम वगैरे करते, जेवण बनवते आणि निघून जाते आणि संध्याकाळी येते मी 8-8:30ला काहीतरी, कधी 9 पण वाजतात. सो इतकी सवय झाली ना असं बिझी राहण्याची, आणि हे घरामध्ये राहून एकदम मला असं काकूबाईसारखं वाटायला लागलं एकदम. सो खूप बोर होते मी. आणि बनवते मी गवारची भाजी. आणि आता मी जेवते, भाकरी बनवली माझ्यासाठी, ज्वारी आणि बाजरी मिक्स आहे, आणि ही आहे गवारची भाजी. एकटीच जेवते कारण का घरात कोणच नाही आहे. अदिती मोनू पण नाही आलेत अजून, ऐशू क्लासेसला गेले, अजून आली नाही आहे ती. सो मी आता एकटीच जेवते. खूप भूक लागली मला. तुम्ही पण या जेवायला माझ्यासोबत. चला बस. मी नाही फोटो काढणार. आता आमचं जेवण झालं आहे, ऐशू पण जेवली आहे. तर खूप कंटाळा आला. अदिती पण नाही आली अजून, मोनू नाही आली अजून. वाट बघतो आम्ही दोघं पण, ऐशू आणि मी. तर आम्ही थोडेसे बोर झाले खूप. सो ऐशू माझा मोबाईल घेऊन बसली, गेम खेळत बसली ती. सो आज माझा अवतार बघा कसं झालं आहे. काय खाल्लंस? काय पण खायचं उगाचच. ती आंबेडकरी असते. खूप म्हणजे खूपच कंटाळा आलाय. झालं आता मला ते. गुड मॉर्निंग गाईज. सो मी आज बनवते आळूच्या वड्या. खायला या तुम्ही पण. अजून बिछाना पडलेलाच आहे. आधी ती झोपली आणि उचलला पण नाही आहे बिछाना तिने. सो मी चपात्या बनवते. इतकं गरम झालं चपात्या बनवता बनवता. दाल पालक येते ना मी. मला नको. हे बघ 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 कशी लागली. तर काय झालं. आयुषूला जेवण वाढते मी. हा मस्त आळूच्या वड्या वाव बनवल्या, काय चपाती. टेस्टी जेवण वाटतंय बघ. बस बस बस. चपात्या बनवल्यात मम्मीने, भात पण बनवलाय. लवकर वाढ. आमचं जेवण वगैरे झालं. मी सगळे भांडी वगैरे घासून झाडू लादी सगळं केलं, क्लिनिंग वगैरे घरामध्ये. आणि आता मी मस्त निवांत जरा बसली आहे. ही मोनू फोनवर बसली आहे बोलत, आणि मी अशीच पडली आहे. झोप ना. काय तुझं. आता आम्ही जाणार आहे थोडंसं बँड्राला. त्याच्यानंतर आम्ही आता मी रेडी होणार आणि बँड्राला जाणार. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे नरसिंहा मूवी बघायला, ऐशूला घेऊन आणि मोनूला घेऊन. आदिती नाही येते आमच्यासोबत. मला खूप
खूप जास्त सर्दी झाली मग मला गरम पाणी ठेवावं लागलं. हिला नसते वर्षाच्या 12 महिने सर्दीच चालू असते जी वर्षाच्या 12 महिने. काय करू एक तर मी थंड पाण्याने आंघोळ करते बघ, आज मी करते गरम पाणी. तिची सर्दी कधीच एकदा शिंक आली ना हिला तर ती 10-12 वेळा शिंकते. असं बघा मॅडम आता अभ्यास करते. लागलंय का अभ्यासाचा पत्ता नसतो हिचा, अभ्यासच करत नाही जर आपण. आत्ता अभ्यासाला बसली. हो मी रेडी होते आता बँड्राला जायला मोनू आणि ऐशू सोबत. आम्ही तिघं पण चाललोय. मोनूचं लवकर होतच नाहीये. सो मी आता रेडी होते. मी यूज करते डॉट अँड कीचं सनस्क्रीन. पडलं बघा कसं. बस आयशू हसते. बस जास्त लागतं. हे खूप जास्त लागते, खूप थोडंसंच यूज करायचं असतं. आयशू होल्ड दिस. हो पटकन आताच हो. ह्याच्यानंतर जर तुम्हाला अगर हे यूज करायचं असेल तर तुम्ही काही न यूज केला तरी चालेल. लाईक फाउंडेशन CC क्रीम जे तुम्ही यूज करत असाल तर ते तुम्ही अवॉइड पण करू शकता. का ह्याच्यानेच तुम्हाला इतका छान ग्लो वाटेल तुमच्या फेसवर ना की तुम्हाला दुसरं काही लावण्याची गरजच नाही वाटणार. सो लिपस्टिक अँड ब्लश ऑन दॅट्स इट अँड मस्करा ओनली. मला पाणी टाकून दे ना. जा आता सगळं केलंय. सो आता आयशू पण रेडी होते. शी ऑल्सो युजिंग दिस. हे तुम्ही पण यूज करू शकता. डॉट अँड कीचं सनस्क्रीन खूप छान आहे, तुम्हाला आवडेल. ट्राय नका करू, नक्कीच यूज करा. मी म्हणेन मी हे सजेस्ट करेन तुम्ही हे यूज कराच, तुम्हालाही आवडेल. सी ग्लो. आणि मी घातली ही ब्ल्यू जीन्स. मी घातली ही ब्ल्यू जीन्स घातली आणि हा ब्लॅक टी शर्ट वेअर केलं. आणि मी यूज करते हे स्विस ब्युटीचं आयब्रो फिलर. हे आयब्रो पॅलेट आहे. त्याच्यामध्ये शेड्स तुम्ही बघू शकता. ग्रे, ब्लॅक, व्हाईट आणि थोडंसं ब्राऊन आहे. सो तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता. मम्मी हे येशूला तर ना फोन पण ठेवता नाही. मम्मा आंघोळीला पाणी ठेव. मम्मी काय नुसती. अरे तू ठेव ना तुझं. मला माहीत मी नाही उचलणार. तू ठेवून दे जा. पाणी दे पाणी. या लोकांना स्वतःच्या हाताने काहीच येते. मी ना मी आधी मम्मी एकदा बड्डी पडले. पाणी हातात घ्यायला सगळं हातात द्यावं लागतं. सगळ्या वस्तू बाकी सगळी कामं बरोबर करते. फिरायला फ्रेंड लोकांसाठी बरोबर हिंडायला बरं येतं. मला तर लय मजा येते मम्मा हिंडायला भेटकायला इकडे तिकडे. कोणाला नाही येत. क्लासमध्ये गेली होती बघा पण त्या दिवशी मी 3rd टाइम गेली होती. 3rd या 4th टाइम गेली होती. मी फर्स्ट टाइम गेली होती हिचकीमध्ये. हिचकीच आहे ना ते. हिचकीमध्ये पवई जे हिरानंदाने आहे तिथे माझी मैत्रीण. आम्ही 3 माझ्या 3 मैत्रिणी. आम्ही लोकांनी एकदम प्लॅन केला होता खूप दिवसापासून. सो आम्ही 3 जण गेलो. खूप डान्स केला आणि मग रात्री 12:30 वाजता घरी आलो. कॅमेरा बंद होता आयशूने दिलेला. मला वाटलं चालू आहे आणि मी मगापासून बघ 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 करते आणि नंतर बघते तर चालूच नाहीये. हा मी स्टुडिओ वेस्टवरून घेतलेली ही लिपस्टिक. मी याचं नाव आहे वेल्वेट किस. हा खूप छान शेड आहे. आणि एक घेतला मी पिंक ग्लॉस घेतला जो इव्हिनिंग पार्टीसाठी आपण कुठे बाहेर जात असतो तो इव्हिनिंगला ग्लॉस खूप छान वाटतो मॅट लिपस्टिकपेक्षा. अजून एक घेतली मी कोकावाली घेतली आहे वेस्ट साईडवरून. ती अदितीने घेतली. तो शेड खूप छान आहे. तो मी हा यूज करते आणि तुम्हाला दाखवते कसा आहे. आणि मी हे असे शेड आता यूज करायला लागली. ह्याच्या पहिला मी फक्त पिंक रेड वगैरेच यूज करायची. पण आता मी यूज करायला स्टार्ट केलेलं आहे. ब्राऊन, थोडंसं व्हायलेट कलर, थोडंसं डार्क शेड मी यूज करायला लागली आता. पण पिंक माझं जास्त फेवरेट.
तर ज्याचे लिप्स एकदम स्मॉल असतील त्यांनी थोडंसं बाहेरून आउटलाईन केलं तर ते लिप्स छान वाटतात. अरे काय मला नुसती इकडे येतात जाता घेते. आणि मला सवय लिपस्टिक थोडीशी आउटर लाईन वरतून यूज करण्याची सवय. मला तर लिप्स खूप छान वाटतात. बघा आता आयशू मला उचलते. आयशूला ना खूप मस्ती करायला लागते. अभ्यास नको करायला तिला. करत होती. कुठला जॅकेट? ब्लॅक वाला बाहेर एकच होता का? 2 होते, 2 ठेवले होते मी. चेक कर. अरे तू कुठे आहे? सोड खाली सोड. अरे बाबा कुठे आहे? खाली कुठे घेते काय तू अशी मला? जा लवकर आंघोळीला. आयशू जा तू अभ्यास करून ये. मी आता रेडी होत आहे ना. हा तो हो पटकन. आयशू पकड लिपस्टिक बंद कर. कोणी माझे कपडे घातले ना फक्त तर बघा. हा लिपस्टिक कसे माझे सगळे घेते. काय मम्मी हे काय रे? पटेली मध्ये म्हणून ब्लश लावते बघ. बघा आधी तिला. नको ना आयशू. आहे हाताला. नको नको तिला आयशू त्रास देते मला. माझे कपडे घालून जाते ते मी घेतलेले. बघा किती ग्लो करतोय माझा फेस विदाउट एनी फाउंडेशन और सीसी क्रीम. माझंच लावलं ना ते पण खोबड्याला. उगाचच लावते ही. आणले नाही मी कपडे की चालूच होतात हे लोक माझे कपडे घालायला लगेच. आधी ती जरा चहा बनवून दे मला. मी नाही बनवत. का? बाहेर जाऊन पी चांगली चहा. नाही आधी ती चांगला चहा बनवते. तिला मी कधी पण बोलते आधी ती मला चहा बनवून दे. आधी ती कधीच मला चहा बनवून देत नाही. कधी नाही बनवून देत ना जाताना. कधी नाही. वर्षाच्या 12 महिन्यामधून फक्त 2 वेळाच बनवून देते. आज नाही येतो वर्षाचा 12वा महिना. बनवून दे गप चहा 1 कप. प्लीज गाईज ही मला ब्लॉग एडिट नाही करून देते म्हणून माझा ब्लॉग लेट येतो कारण ही मला लय कामं करायला लावते. एवढे कामं करायला लावते की मला टाइमच हो लय कामं करते. ताट तरी जेवण उचलते का विचारा. कधी करू मग पोस्ट कधी करू. मला कंटाळा आलाय. मला कंटाळा आलाय काम. स्वेटिंग झाली असेल थोडीशी मला. पहिल्यांदा एवढी डार्क लिपस्टिक लावली मला. सो तुम्हाला हा शेड कसा वाटला? आता आम्ही निघालोय बँड्राला जायला म्हणून ही ऑटो बुक केली आहे रॅपिडोवरती. त्याची वेट करतो आम्ही. तो आलाय ॲक्च्युली पण दिसत नाही तो. आता आम्ही पोचलोय. त्यांची एक शॉपिंगच संपत नाहीये. चल वर. चांगला वाटतोय जाऊन बघ. कुठलं घ्यायचं आयशा? तर काय घेते तू? अजून टी शर्ट घ्यायचं बाकीच आहे लोकांचं दोघांचं पण. 2 टी शर्ट पाहिजे. चल इतकं कंटाळा आला ना मला. आता टायर्ड झाले मी. त्यांची शॉपिंगच नाही संपत आहे. शॉपिंगच नाही संपत आहे लोकांची. कुठे अजून टी शर्ट घ्यायचं बाकीच आहे लोकांचं. हवे शेंगा. किती आता जस्ट आलो घरी. हा ठीक आहे ना. 150 बोलली म्हणून. सो गाईज मी आता जेवायला बसली आहे. काढू ना. नाही ना दिसतच नाही मांजर. अंधार किती आहे. कॅट आली आयशूकडे म्याव 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 करत. बघा वरती किती. कुठं राहते ही? ग्राउंड फ्लोअरला राहते. आणि ही आमच्या आयशूकडे आली. आयशू तिला रोज जेवण देते. कॅट फूड आणलं आयशूनी त्यांच्यासाठी मांजरींसाठी. जे पण मांजरी दिसतात ती त्यांच्यासाठी फूड ठेवते. तर ही मांजर आली आयशूकडे म्याव 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 करत. आणि आता ती खाते.
हसते. भांडी घासायचा टाइम. सो आता आम्ही झोपतोय गाईस. मला झोपू दे. गुड नाईट.